तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर मित्रांनो, जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवत, छोटाच व्हिडिओ बनवतो. पण हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत आहे का, काय बोलते मी, कशाबद्दल बोलते. तर तुम्हाला सांगू, आपण कधी कधी ना एखाद्यावर लई विश्वास टाकतो, पण ते पण चुकीचं आहे. एखाद्यावर जास्त विश्वास टाकणं ना, हे सुद्धा चुकीचं आहे. आपलं मन साफ आहे, आपल्या मनात काहीच नाही, म्हणून आपण काय करतो, समोरच्या विश्वास टाकतो. या समोरच्याची मजबुरी समजून घेतो, कसल्या तरी तकलीफमध्ये. तिथे एक समोरचं खरं खोटं असून त्यांचं खोटं असलं तरी आपल्याला काय वाटतं, खरं वाटतं. आपण तशा व्यक्तीचा अंदाज कधीच घेऊ शकत नाही, खोट्या व्यक्तीचा. त्याच्यासाठी ना समोरची व्यक्ती ओळखायची आणि नंतर विश्वास टाकायचा. एकतर मी कधी कोणावर विश्वास टाकत नाही. मी विश्वास करते फक्त माझ्या नवऱ्यावर आणि मुलांवरती. मी जास्त कोणावर विश्वास टाकत नाही, असं काम आहे माझं. त्याच्यासाठी ना समोरची व्यक्ती बघून कधी विश्वास टाकायचा. आता लोक कसे येतात, स्वतःचा फायदा करून घेणारे. समोरच्याचं काही का असावं, आपला स्वतःचा फायदा झाला पाहिजे म्हणून अशा लोकांपासून ना लांब राहिलेलंच बरं. तुम्ही म्हणता रोज नाही मी आज हा का व्हिडिओ बनवला म्हणून असं वाटत असेल तुम्हाला, तर काहीतरी कारण असेल. वेळ आले ना तर सांगेन तुम्हाला, मी नक्की सांगेन. गोड बोलायचं, रडायचं की समोरच्याला विश्वास पटला पाहिजे. खरंच माझ्या जीवनामध्ये अडचणी येतात म्हणून समोरच्याला माझा विश्वास पटेल म्हणून. पण तुमच्या जीवनात काय अडचणी नाही तर तुम्ही खोटं का बोलता? खरं बोलून तुम्ही सांगा, खरं बोला ना तुम्ही. जे पण काय असेल ना ते खरं बोला. खोटं बोलून साध्य होत नाही सगळं. एकदा खोटं बोललं ना त्याच्या मागं 10 खोटं लपवायला लागतं. त्यासाठी जे काय असेल ते समोरचं काही असो, कोणाला राग येऊ नाही तर काय येऊ, खरं बोलायचं फडकीने. खरं बोलून विषय टाळायचा. खऱ्याला मरण नाही कधी. पण आता कुठं राहिलं आहे हो खरं, सगळं खोटं. ना विश्वास राहिला, ना माणुसकी राहिली, ना नातं राहिलं, असं झालेलं आहे. त्याच्यासाठी ना कोणाला मनातली गोष्ट सांगणं, कोणावर विश्वास करणं लई चुकीची गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी जे पण असेल, आपलं सुख दुःख आपल्या मनात ठेवणं लई चांगली गोष्ट आहे. तुम्हाला राग काय ना, तुम्ही म्हणत असताना असे व्हिडिओ कधी बनवत नाही, ही आज असं काय व्हिडिओ बनवते. कधी कधी काय होतं, डोकं खराब होतं. कधी कधी ज्याच्यावर विश्वास टाकला ना तशा व्यक्तीचा राग येतो. कधी कधी विश्वासघात केल्यावर. स्पष्ट बोलून सांगत नाही की स्पष्ट नाव घेत नाही मी कोणाचं, आणि ते मला स्पष्ट कोणाचं नाव घेऊन सोशल मीडियावरती कोणाला बदनाम करायला नाही आवडत मला. माझं तसा स्वभावच नाही आहे, पहिल्यापासूनच तसा स्वभाव नाही माझा. त्यासाठी खरं बोलणं लय चांगली गोष्ट. खोटं बोलून कोणाकडून 4 पैसे काढणं, रडून कोणाला आपली मजबुरी सांगून त्यांना आपल्याशी करून घेणं आणि मग त्यांना ब्लॅकमेल करणं, हे लय चुकीची गोष्ट आहे. आणि मला असे लोक बिलकुल आवडत नाहीत. त्याच्यासाठी मी विश्वास कधीच कोणावर करत नाही. पहिल्यांदा विश्वास तुझ्यावर केला, कधी कोणावर विश्वास ठेवत नाही माझ्या नवऱ्याशिवाय. आलं लक्षात? कधी पण आपण जे पण काय आपल्या तोंडातून निघतं ना, देवाने एवढं चांगलं तोंड दिलं आहे आपलं आपल्याला बोलायचं, चांगल्यासाठी दिलं आहे, चांगलं बोलण्यासाठी. कधी पण आपण समोरच्याला बोलतो ना तर ह्या तोंडातून कधी चांगले शब्द निघू द्यावा. आता मला तुला शिवी देऊन बोलायला आवडत नाही, मला नको शिवी द्यायला. मग तुझ्यात आणि माझ्यात फरकच काय राहिला? हा आरोतुरं बोलते तुला, हे तू माझे व्हिडिओ बघतो ना म्हणून तुझी किंमतच नाही, म्हणून तुला आरोतुरं बोलते. माझ्या नजरेत तर तुझी किंमतच नाही म्हणून तुला आरोतुरं बोलते. लोकांचं घर मोडून आपलं घर बसत नसतं कधी. लोकांचं वाटोळं करून आपलं कधी चांगलं होत नसतं, हे कधी नेहमी लक्षात ठेवायचं. आज ना उद्या तो टाईम आपल्यावर येतोच, कधी का होईना तो टाईम येणारच. त्याच्यासाठी ना
कधी पण खरं बोलून पुढं चालायचं. खोट्याला ना खोटं बोललं ना लय गोष्टीचा सामना करायला लागतो. त्याच्यापेक्षा अनेक खोटं बोलायला लागतं. आता जास्त नाही बोलत मी, जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवत, पण तुम्ही व्हिडिओ बघताना तो समजून जातो मी का बोलले, कोणाबद्दल बोलले आणि कशाबद्दल बोलले हे तुम्हाला कळत.